जय जवान, अरे जय किसान मित्रांनो. आणखीन तुम्हाला एक माहिती सांगतो आणि माहिती देतच राहीन. हे बघा काही खेळ नाही, पण आयुर्वेदिक उपचार आणि त्याचे फायदे कोणत्या कोणत्या गोष्टीला चालतात हे काय प्रत्येकाला माहीत नसतं. की कुणी आई वडिलाच्या पोटामध्ये शिकत नाही, पण याचा अभ्यास केल्याशिवाय माहिती होत नाही मित्रांनो. पण या ठिकाणी मी लिंब, हे बघा मित्रांनो, मी लिंब ह्या वर्षाची माहिती एकदम ओरिजिनल सांगतो. तुम्ही फक्त बघत राहा आणि वापर करा. मात्र माझं काय, तुम्ही बघू नका, वापर करा. हे बघा, मी याचा पाला काढा मित्रांनो. हा बघा, ह्या झाडाचं नाव आहे लिंब. हे बघा, मला काही दिवसांनी एका मित्राने फोन केला होता, बाबा की मला की कावीळ विषयी माहिती सांगा. कावीळ मित्रांनो लक्षात घ्या, ह्या जी लिंब काड्या कावीळसाठी सांगतो. कावीळ, पिवळा कावीळ, जे लोकांना काही की जेवणाचा घाण वास येणे, तोंडाला चव नसणे, छातीमध्ये धडधड होणे, घाबरल्यासारखं होणे, असा एक मित्राने मला सांगितलं की अशी माहिती तुम्ही मला सांगा. की लगेच मी या ठिकाणी आलो. मला वाटलं होतं की मी त्यांना फोन करावा, पण काही काम असतं, मी बाहेर गेल्यामुळं मी त्यांना फोन करू शकलो नाही. पण आता त्यांना लगेच सांगतो की कावीळची माहिती. आता कावीळवाले मित्रांनो, या ठिकाणी मी लिंब काड्या तोडल्यात. तुम्ही समक्ष बघा आणि झाड पण बघा. हे भारत देशामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये वापरलेलं झाड आहे. आणि ज्या देशामध्ये लिंबाचं झाड आहे तो देश भाग्यवंत आहे. आणि ज्यांच्या दारात लिंबाचं झाड आहे ते घर पण भाग्यवंत आहे. त्याच्यामुळे म्हणतात ना, वर्षेवल्ली आम्हा सोयरी वंचरी. या ठिकाणी ज्या माणसाला समजा कावीळ आहे, त्या ठिकाणी सकाळी उठायचं, अनुवाशापोटी ह्या काड्या घ्यायच्या अशा लिंबाच्या. अशा आता मी अशा तोडल्यात ना, अशा काड्या सकाळी घ्यायच्या. सकाळी सकाळी उठून आधी बाथरूमहून जाऊन यायचं आणि येता वेळेस अशा काड्या तोडून घ्यायच्या. आणि काड्या तोडल्यानंतर थोडासा आळा मारायचा आणि अशी ही पद्धत करायची अशी. हे बघा, ही झाल्या लिंब काड्या. आता ह्या लिंब काड्या मी तुमच्या समोर चावतो आणि गिळतो. आणि माझे प्रयोग कसे असतात की इनडायरेक्ट समोरासमोर फेकून द्यायचं. फेक बातमी नाही भाऊ, ओरिजिनल ते ओरिजिनल. इकडे बघा आणि लक्ष द्या. आणि तुमच्या मित्राला पण सांगा, वापर करा. आयुर्वेदिक जे आहे याच्यामध्ये खूप ताकद आहे. मी याला चावतो. इकडे बघा, लक्ष ध्यान द्या. बघा तुम्ही बघा, मी हा लिंबकाड्या चावल्या. सुरुवातीला थोड्या कडू लागतात ना, कोणाला बी कडू. आणि प्रत्येकाला वाटतं आम्हाला गोडच खायला मिळावा. जर शरीर मजबूत जर ठेवायचं असलं तर गोडापेक्षा कडूपणा जास्त पाहिजे शरीरामध्ये. त्या टायमाला दुखणं राहतं. मग मित्रांनो, हा भारत देश आहे. भारत देश हा संतांची भूमी आहे. भारत देश जेवढा कडू आहे तेवढा गोड बी आहे, गोडू तेवढा कडू बी आहे. तुम्हाला माहिती ना अनुभव. हा भारत देश आहे. मी आता हे लिंबकाड्या चावल्यानंतर मी आणखी एक वेळेस चावतो. आणखीन ध्यान द्या. आता तोंड तर लई कडू पडलंय, पण आता काय सांगा तुमच्याकरता आणि तुमच्या घरापर्यंत, तुमच्या वृद्ध माणसापुढे, पोरापर्यंत, जवानापर्यंत, शिकलेल्या पोरापर्यंत, प्रत्येक लहान मोठ्यापर्यंत, जवानापासून तर शेवटपर्यंत हा प्रयोग कामाला चालतो. आणि या काड्या चावल्यानंतर सकाळी मात्र बरं का ध्यान द्या, सकाळी चावल्यानंतर तोंड पुसायचं, एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि ह्याच्यावर प्यायचं पाणी सारखं 8 दिवस. क्वालिटी 8 दिवस करायचं. 8 दिवस नंतर काड्या चावल्यानंतर पाणी प्यायचं आणि 1 तास जेवण करायचं नाही.
कसला बी कावळणी ठेवू शकतो मित्रांनो. जय जवान जय किसान. भेटू दुसऱ्या प्रयोगामध्ये.